पुरण येथील निष्पाप भगिनी यशश्री शिंदे हिच्या निर्घृण खुनाच्या निषेधार्थ पेण येथे सह्याद्री प्रतिष्ठाने महात्मा गांधी वाचनालय बाजारपेठ पेण पोलीस स्टेशन अशा मूक मोर्चाचे आयोजन करून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ज्या महाराष्ट्रात स्त्रीला पूजनीय मानल जाते त्याच महाराष्ट्रात महिलांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराविरोधात प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा मिळावी यासाठी पेण पोलिसांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येत महिला व नागरिक यांनी मोर्चात सहभाग घेऊन तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूकनिषेध केला। गुन्हेगारांना पडताना दिसत नाही। स्वर्गीय अक्षता म्हात्रे हिचा खून श्रद्धा म्हात्रेवर हल्ला आणि स्वर्गीय आपण जो काल यशस्वी शिंदे हिची क्रूरतेने हत्या केली आणि क्रूरतेने हत्याच करून थांबलेलं नाहीये, तर तिच्या शरीराचे शवाचे तिने जे चिन्ह विचिन्ह तिने अगदी हे अमानवी कृत्य असं आहे। कुठलाही माणूस असं कृत्य करू शकत ना, तो 100% राक्षसी प्रवृत्तीचा माणूसच असणार आणि राक्षसाला एकच शासन झालं पाहिजे, त्याला भर चौकात फाशी किंवा त्या भर चौकात त्याचं मुंडकं जरा वेगळं करणं हे एकच शिक्षा होऊ शकते। आणि आमच्या एवढंच मानण्यात की रायगडमध्ये ही तिसरी घटना आहे। पहिली घटना आली अक्षता, दुसरी झाली ही घटना, तिसरी रॉडनी श्रद्धावरती वेसवीमध्ये वार झाले, बरोबर। तर रायगडमध्ये अशा घटना घडताना किंवा करताना या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिक्षा आहे ती आठवत नाही का, हा एक प्रमुख प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो। आणि आपण वारंवार मोर्चे काढायचे, वारंवार या गोष्टी काढायच्या। आता आज आपल्याला खरं सांगायचं तर बोलायला देखील लाज वाटते, म्हणून आपण आज मूकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण त्या सर्वांनी मूकमोर्चाला कुठलाही राजकीय पक्ष न घेता एक तुम्ही नागरिक म्हणून आज इथे आलात, त्याबद्दल खरंच सर्वांचे मी आभार मानतो।